ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सासू सासऱ्यांकडनं जावयाची हत्या झाली आहे। गडहिंग्लज कोल्हापूरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। धावत्या बसमध्येच ही हत्या करण्यात आली आहे। दोरीनं गळा ओळून त्याला ठार करण्यात आले। कोल्हापूर बस स्थानकावरती मृतदेह ठेवून दिला आणि त्यांनी तिथून पळ काढला। सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। मुलीला दारू पिऊन त्रास देत असल्यानं ही हत्या केली अशी दोघांनीही कबुली दिली आहे। गडहिंग्लज कोल्हापूरच्या धावत्या बसमध्येच त्यांनी आपल्या जावयाचा काटा काढलाय आणि त्याचा मृतदेह त्यानंतर ठेवून पळही काढला। अधिक माहिती घेऊयात। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, काल सकाळी कोल्हापूर बस स्थानकावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि याच्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी या मृतदेहाचा तपास घेण्यास सुरुवात केली। यावेळी काही सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते पोलिसांना मिळाले आणि त्यानुसार पोलिसांनी ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला। यामध्ये गडहिंग्लज ते कोल्हापूर ही जी एसटी आहे, एसटीतून प्रवास करणाऱ्या 3 व्यक्ती संशयास्पद आढळून आल्या आणि याच्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष एका व्यक्तीला उचलून नेत असल्याचं एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना पाहायला मिळालं। आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे तो समोर आला। सासू सासऱ्यांनी मिळून या व्यक्तीचा खून केल्याची माहिती समोर आली। खरं तर या मुलीला हा जो जावई होता तो गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन त्रास देत होता। त्यामुळं गडहिंग्लज ते कोल्हापूर रात्री उशिरा येणाऱ्या बसनं येऊन या दोघांनी मिळून जावयाचा एका छोट्या दोरीनं गळा ओळून खून केल्याची कबुली काल पोलिसांना या दोघांनी दिली। त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते प्रकरण समोर आलं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद विशाल या माहितीसाठी।